नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण चाललो आहे आता काळूबाईला. आपल्या नवीन ब्लॉग आपण सुरुवात करतोय. तर बघूया आपण दर्शनाच्या वेळेस आपण काय काय घडले. इथं आमची घरची देवी आहे काळूबाई. हा राजू आहे, तिला घेऊन बसलाय पुढे. आणि महाराष्ट्र गाईज, आम्ही आले काजळीला देवीला काळूबाईला. तर इथं कुलस्वामी उमेश पप्पा तांगुदे इथं बोर्ड लागलेला आहे. गुरुवर्य बघू शकता, आता दिसत नाही इथं. हा भाऊ आहे जो देवीला घेऊन बसला. इकडे बघ रे, राजू शेठ, जयित पाटील, राजू महाराज, जयबाई हा व्यंकटेश शेठ जरे पाटील जरे. आणि ह्या आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्ही इथे थांबलो होतो, खूप गर्दी होती त्याच्यामुळं आम्हाला पुढे जाता येत नव्हतं. तरी पण आम्ही एवढ्या गर्दीत त्या दादाने तेवढं ट्रॅफिक कमी केलं. मग आम्ही पुढे निघालो हळूहळू. एवढ्या गर्दीत आम्ही पुढे निघालो. आमची एक गाडी पुढे गेली तशी, आम्ही राहिलो होतो मागे. गर्दी असल्यामुळं काय आम्हाला जाता आलं नाही, बट आम्ही गेलो थोडं पुढं. तुम्ही बघू शकता तिथं आमचे घरचे थोडे पुढे होते. आजी आमच्या ते एका पोलिसासोबत बोलत होते. म्हटले घ्या आत गाडी, बट त्यांनी आम्हाला काही गाडी आत घेऊन दिली नाही. मग आम्ही तरी गेलो पुढे. हे बघू शकता आमची इथे एक गाडी होती ती. मग त्यात आमचे सगळे मामा, त्या आजी वगैरे सगळे आम्ही सहकुटुंब गेलतो दर्शनासाठी. दर्शन आहे. पुढे आमचे मामा बसलेत आणि इथं आत्या वगैरे बसलेली आहे. आणि एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैसे. हॉस्टेल बॉय पळवला आहे आणि चुकीची माहिती दिली त्यांच्या मॉडर्नला. आणि इथं आहे हा देवीला घेऊन बसलेला. याचं नाव आहे ओ शेठ देवी पावन का. आणि इथं आमचा गाडी चालवतोय पायलट. हे दोघं जिम बॉय. बाहेर नको हात घालू वेडी. राजूनी मागून गाडी पळवली. इकडे बघ, माझ्याकडे बघ. समाटा नाराज करू नका बरं. ते मी कुठं आलो, खिडकी वगैरे. मित्रांनो, हे आहे प्रथमेश रिसॉर्ट. मग खूप साऱ्या आता परिश्रमाने मग आमची गाडी, 2 गाड्या मग आम्ही सोबत चाललो होतो पुढे दर्शनासाठी. मग आमच्या मागे एक गाडी होती, मग ती आली. मग आम्ही पुढे गेलो, थोडेफार स्वीट्स पेढे वगैरे घेतले देवीला अर्पण करण्यासाठी. मग आलो आम्ही. मग आमच्या देवीला आम्ही नैवेद्य वगैरे करून आम्ही निघालो दर्शनासाठी मुख्यद्वाराला घेऊन. मग सगळे गाणं वाजवत वगैरे ते आपल्या देवीला न्यावं लागतं तिथे. सगळे होते सोबत. मग अमावस्येच्या दिवशी मोठी यात्रा भरलेली असती. आम्ही सगळे तिथे होतो. तर पुढं तिथं मिरवणूक चालली होती त्या लोकांची. गुलाल भंडारा सगळ्यांनी तिथं खेळलं जातं. ही आमची देवी आहे काळूबाई. आम्ही सगळे तिला घेऊन आलतो. तिथं वाजून गाऊन तिथं आपल्या पद्धतीमध्ये असं म्हणतात की तिथं वारं बिरं घेतलं जातं. देवीला आत नेण्यात आलं. मग आम्ही गाभाऱ्यात गेलो. उत्साहाचं वातावरण होतं. सगळ्यांचा घोषणा, काळूबाईच्या नावानं चांगलं सगळे बोलत होते. गाभाऱ्यात एकदम भारी वाटत होतं देवीला बघून. असं
अशा प्रकारे आम्ही गाभाऱ्यात पेढे दिले. पेढे ते देवीला अर्पण करून तिथल्याच लोकांनी आम्हाला ते रिटर्न केले. मग आम्ही ते पेढे सगळ्यांना वाटले. आमची इथे दर्शन घेत होते सगळेजण. दादा, राजू, ओमकार या सगळ्यांनी मग दर्शन घेतलं. आम्हाला देवीचा आशीर्वाद म्हणून देवीच्या इथली वेणी देण्यात आली. ती वेणी घेताच दर्शू पण खुश झाली. ते पेढे देण्याचं कारण होतं, आमचे काका विजयी झालते, त्याच्यामुळे त्यांच्या बहिणीने तो नवस केलता. तर आम्ही तो नवस फेडायला आलतो. 1.25 किलो पेढे आम्ही देवीला देईल असं त्यांनी नवस केलता. तर मग ते पेढे आम्ही सगळ्या गाभाऱ्यात असल्या लोकांना वाटले. सगळ्यांनी एकेकाने आमच्या सहकुटुंबामधल्या लोकांनी दर्शन घेतले. मग तिथून आम्ही पुढे गेलो. बघू शकता तुम्ही देवीचे डोळे, तिचं शृंगार, तिला बघताच भारी वाटते एकदम असं. मग आम्ही पुढे गाभाऱ्यातून बाहेर आलो सगळेजण. इथं बघू शकता, इथं हार वगैरे. मग तिथनं जरा गडबड झाली आमची. मग आम्ही सगळे तिथून पुढे गेलो सगळेजण. मग हे मला देवीचा आशीर्वाद म्हणून मला हे भेटलं होतं, गजरा वेणी. ह्या पद्धतीने असं इव्हिनिंगला तिथं मिरवणूक असते. तिथं गुलाल, भंडारा, गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या वरतून टाकतात लोक. सगळे लोक असं मिरवणूक एन्जॉय करतात. डान्स वगैरे, पिपाण्या वगैरे सगळं वाजून देवीचं मिरवणूक काढली जाते तिथं. मग सगळ्या प्रकारचे लोक तिथं उपस्थित असतात. सगळ्यांचे ते कुलदैवत त्यांचे ते घेऊन येतात दर्शनासाठी. अशा प्रकारे आम्ही सगळे दर्शन घेऊन 8-8:30 दरम्यान गेलो. हे आमचे थोडेफार फॅमिलीचे फोटो जे की आम्ही सगळे सोबत होतो. मग आम्ही घरी आलो, प्रसाद वगैरे सगळ्यांना वाटला. छान वाटतं असं कुटुंबासोबत असं बाहेर जाणं, दर्शन घेणं. मस्त असतात ते अनुभव, सगळ्यांनी घेतले हवे. इथंच आम्ही आमचा ब्लॉग एंड करतो. आम्हाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी हीच आमची अपेक्षा. आमच्या व्हिडिओला छोट्याशा व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा.